घराचे स्वप्न तुमचे, जबाबदारी आमची. साटेलकर बिल्डर्स अँड डेव्हलपर्स कणकवली रेल्वे स्टेशन लगत साकारत आहेत समर्थ साई रेसिडेन्सी, 6 मजली इमारत. पोद्दार इंटरनॅशनल स्कूल अगदी हाकेच्या अंतरावर. 1 BHK 2 BHK फ्लॅट उपलब्ध. बिल्डिंग लगतच डेव्हलपमेंट प्लॅन मधील 12 गुंठे राखीव खुले गार्डन क्षेत्र. सागवानी फ्रेमसह मुख्य दरवाजा. 24 तास पाणी, लिफ्ट, ग्रेनाइट किचन ओटा, कन्सिल फिटिंग, मॉड्युलर स्विच. संपर्क 9420 73 94 18 आणि 8605 74 10 30. पहिल्या सिंधू आरोग्य मेळाव्याचे उद्घाटन नूतन जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी पंचायत समिती सभापती सुष्मिता जाधव, उपसभापती गौरव मुळीक, जिल्हा आरोग्य अधिकारी सई धुरी, बांदा प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर गजानन सारंग तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र खेबुडकर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. या मेळाव्यात विविध आजारांवर रुग्णांची तपासणी करण्यात आली. एकूण 346 रुग्णांनी या शिबिराचा लाभ घेतला. या शिबिरासाठी जिल्ह्यातून तब्बल 86 आरोग्य अधिकारी आणि कर्मचारी सहभागी झाले होते. त्यांच्या या सहभागामुळे हे शिबिर यशस्वीरित्या पार पडले. बांदा आरोग्य केंद्राला ग्रामीण रुग्णालयाचा दर्जा मिळावा यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत, असे मान्यवरांनी यावेळी सांगितले. तसेच भविष्यात या आरोग्य केंद्रात कोणत्याही प्रकारचा औषध तुटवडा भासू दिला जाणार नाही, असे आश्वासन जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत यांनी दिले. तुमच्या कारकिर्दीत तुम्ही अध्यक्ष झाला, मला खूप आनंद झाला. तर तुमच्या भागात किंवा जिल्हा परिषद मध्ये कुठं जर चांगले कॅम्प किंवा चांगला कॅम्प, अधिक मोफत औषधं, सगळा मोफत इलाज मी करेन तुमच्या जिल्हा परिषदेसाठी, असेही चांगले सांगणारे, आशीर्वाद देणारे लोक आहेत. आपण चांगला सेवा देण्याचा प्रयत्न करूया. साहेब, मी जिल्हा परिषद शिक्षण आरोग्य सभापती झाल्यानंतर ही 86 लाखाची बिल्डिंग इथं आली. त्याच्यानंतर पोस्टमार्टम रूम झालं, डॉक्टरांची रूम झाली, ती एक रूम झाली आणि त्याच्यानंतर आपल्याकडे PFD म्हणजे मागट तपाची साथ आल्या. त्यानंतर मॅडम आमच्या स्वतःताई होत्या, त्याच्यानंतर 50 लाखाच्या निधीतून अक्रम आणि मॅडम आणि आम्ही यांच्या सगळ्यांच्या प्रयत्नातून परत 50 लाखाची एक इथे निधी आली. ही आपण सगळ्यांच्या सहकार्याने करतोय. आपल्याला इथं ग्रामीण रुग्णालयासाठी आपण प्रयत्न करणार आहोत. आता तर आपल्याला सुसंधी आहे. आपण आहोत स्वतः पालकमंत्री आपले नितेशजी राणे साहेब आहेत, दादा आहेत आणि महायुतीचं आपलं सरकार आहे. त्याच्यामुळे हे ग्रामीण रुग्णालय इथं होण्यासाठी गरजेचं आहे. कारण पुण्यात नाही, हायवे आहे, ऍक्सिडेंट होतात आणि जवळजवळ आपल्याला नाही म्हटलं तर 40 ते 45 खेडी आपल्याला जोडलेली आहे. त्याच्यामुळे 150 ते 200 इथं ओपडी होते. मी मॅडमला पण साहेबांना पण सांगितलं, आता मॅडमला विनंती करेन, इथं कुठलाही औषध साठा अपुरा होता कामा नये. औषध साठा फुल पाहिजे इथं. कारण काय, सगळ्या जिल्ह्यात 1 नंबर. आणि तुम्हाला स्टाफला आणि आपल्या सर्व यांना विनंती करेन, जेव्हा आपण मागच्या 4 वर्षात इथं पाटील डॉक्टर होते, आपले डॉक्टर सारंग डॉक्टर हे चांगली सेवा देतात, पाटील डॉक्टर होते, तर आनंदीबाई जोशी पुरस्कार सतत 4 वर्ष ह्या रुग्णालयाला मिळालेला होता. त्याच्यात आपल्या सगळ्या ग्रामस्थांनी, रुग्णांनी, डॉक्टरनी, स्टाफनी चांगली हे मेहनत करून आनंदीबाई जोशी 4 वर्ष मिळवला. मी आपल्याला तुम्हाला एक आवाहन करतो आणि तुमच्याकडे एक आव्हानात्मक दृष्टीने बघतो की कुठल्याही परिस्थितीत असले पुरस्कार आपल्या बांध्यासाठी तुम्ही मिळवलेच पाहिजे. तर तुमचं एक आव्हान आहे, तुमच्याकडे जास्त रुग्ण येतात, जास्त सेवा करायची, जास्त त्याच्यात फुलफुल करायचं आणि जिल्ह्यात आपला बांधा 1 नंबरला कसं येईल. कारण बांधा हे जायचं आम्हाला ह्याला करायचं. शिवसाहेब म्हणाले तुम्ही आम्ही करून शब्द द्यायचा ना, कुठल्याही परिस्थितीत आम्ही करू. त्याच्यापेक्षा महत्वाचं म्हणजे ह्या विषय साहेबांनी पालकमंत्री साहेबांच्या कानावर घातल्यानंतर पालकमंत्री साहेब म्हणाले गोव्याला कसा मोठा प्रकल्प केला, 160 कोटीचा प्रकल्प सन्माननीय पर्रिकर साहेबांनी केलेला आहे गोव्याला. साळीगाव काय साळगाव इथे केला, साळीगाव. तेव्हा पालकमंत्री साहेब म्हणाले पुढच्या आठवड्यात आल्यानंतर शिवसाहेब अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि आपण आणि आपली टीम सगळी तिथं जाणार आहोत. की जिल्ह्यासाठी असे 1-2 प्रकल्प राबवता येतील काय आणि त्याच्यासाठी बांध्याचा म्हणून निधी काहीतरी होईल काय, याच्यासाठी अभ्यासासाठी म्हणून आम्ही तिथं जाणार आहोत. जास्तीत जास्त निधी कुठं आपल्याला बांध्याला मिळेल याच्यासाठी आम्ही प्रयत्न करू. आणि बांध्यापासून आपण सुरुवात आहे, हे मला खूप अभिमान आहे. भाषणात त्यांनी स्वतः बांधा आपला विशिष्ट आहे. त्याच्यासाठी बांध्या गावासाठी जास्तीत जास्त आरोग्याबरोबर त्याचबरोबर इतर सुद्धा योगदान देणं गरजेचं आहे. मी आपल्या
सर्वांना शुभेच्छा देतो आणि आता इथं असलेले प्रशासनाचे प्रमुख सन्माननीय आमचे शिवसाहेब यांना विनंती करेन तेंडुलकर साहेबांना की आपण आपले बहुमान चांगले, अत्यंत चांगले. म्हणून तर मी सगळी कोल्हापूर, सातारा, सांगली इथून काम करून मी पुन्हा सिंधुदुर्गात आलो आहे. एवढ्या ग्लॅमर मध्ये काम करत असताना एका पुन्हा सिंधुदुर्गात येऊन काम करतोय. ते माझ्याही मनात आहे की सिंधुदुर्ग जिल्हा किती चांगला आहे, किती निसर्ग संपन्न आहे, संस्कृती किती चांगली आहे, किती माणसं चांगली आहेत, प्रामाणिक आहेत. हे असं छोटं मोठं व्हायचं. पण माझी विनंती आहे सर्वांनी, आपण आजचा जो मेळावा आहे त्या मेळाव्यामध्ये सर्वांनी आणि डॉक्टरांना विनंती आहे, तुम्ही अजिबात घाबरू नका. अध्यक्ष आपल्या बरोबर आहे, प्रशासन आम्ही तुमच्या बरोबर आहोत. तुम्ही कसली काळजी करू नका. आणि सगळे नागरिक आहेत, नागरिक आपले अत्यंत चांगले आहेत, काही प्रश्न येणार नाही. तुम्ही जी ट्रीटमेंट आहे ती लोकांना द्या आणि लोकांना कसं बरं करता येईल ह्याच्या अनुषंगाने तुम्ही तुमचं ज्ञान जे आहे ते वापरा. तुम्ही आता सरांनी सांगितलं बांदा हे फार मोठं गाव आहे. बांदा चंद्रपूर पेक्षा बांदा फार फेमस आहे. ताज्या अपडेट्स आणि ताज्या बातम्यांसाठी आजच सबस्क्राईब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल. लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि महत्त्वाचं म्हणजे बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.